मला कोणी अटक करू शकत नाही। मी या पुरीला घरात घुसून उचलून देणार असा आरोपी म्हणतोय। मग जर हे मुख्यमंत्र्यांच्या हातात सत्ता येऊन अधिकार येऊन जर मराठ्यांना न्याय मिळत नसला आणि तुम्ही जातीवादी मंत्री जर पोचणार असलात तर आम्हाला दंडुके हातात घ्यावा लागणार आहे। मराठ्यांना संपवायला निघाले जातीवादी मंत्री जर तुम्ही सांभाळणार असलात आणि साधे साधे ते चिल्लर चिलट तुम्हाला धरता येत नाहीत तर मग अवघड आहे। मग आम्ही जर खवळलो आम्हाला नाव ठेवू नका। आज या मोर्चाच्या निमित्तानं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी। आणखीनही या राज्यात जरी सरकार पक्षाला किंवा काही जातीवादी मंत्र्यांना या राज्यात विध्वंस घडून आणायचा असला तरी आम्हाला घडून येऊ द्यायचा नाही हे प्रामाणिकपणानं सांगतो। तुम्ही सगळ्यांनी जावं त्या आरोपींना पकडायच्या बाबत मुख्यमंत्र्यांशी बोलावं आणि कुटुंबाला घरी येऊन सांगावं आम्ही 2 दिवसात 3 दिवसात सगळे पकडणार आहेत। आणि जर ज्या नेत्यानं मंत्र्यानं आमदारांना त्यांना पळून लावलंय त्याचंही कुटुंब उठून आत टाका म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी तो पळून गेला घरी त्यालाही मध्ये जाऊ द्या। काय त्याची परवानगी अटक करायची परवानगी फक्त राज्यपालाची तर लागते। विरोधी पक्षाला अटक करायचं असलं तर राज्यपालाची परवानगी लागते। एखाद्या मंत्र्याला अटक करायचं असलं तर राज्यपालाची परवानगी लागते। राज्यपाल तुमचाच त्या बिचाऱ्याला काही काम नाही तेवढं काम तरी होईल। एका झटक्यात तुमचं बी आडायचं कमी होऊन जाईल। तुमच्याला झपका वेगळंच आहे बाबू ते टीव्हीवर बघलं का थुतार झाले म्हणतात लोक। मग ते म्हणते मी समाजाच्या बाजूच्या माणसाच्या बाजूला मी आणि समाज कायम राहणार मग तो कोणी पण असो तो कुठल्याही पक्षाचा असला तरी आम्ही त्याच्या बाजूने राहणार। माझी शेवटची विनंती आहे संतोष भैयाला न्याय देण्यासाठी तातडीनं सगळ्याला उचलायचा सांगा नसता हे राज्य बदलून जाणार आहे। आणि कोणाचा बापाला 2 मंत्री नाही 50 बी केले ना कसली जागीरदाराची आवाज आली तरी हे मनोज जरांगे मॅट होता भूल येत नसतं पण येऊ दे। माझी सगळ्यांना विनंती आहे आपण या संतोष भैयाला न्याय मिळेपर्यंत बीड जिल्ह्यातल्या एकाही जनतेला मागे सरकायचं नाही। बघू आता त्यांच्यावरती जबाबदारी टाकली। मला आजच माहित झालं ते मुख्यमंत्र्यांच्या जवळचे दुसरे पवार साहेब आमदार जवळचे म्हणल्यावर मला वाटतं उद्या संध्याकाळपासून सगळ्याला अटॅकी देईन 100% अशी आपण सगळी आशा व्यक्त करू। कारण आपल्या लेकराला लेकीला न्याय मिळत 100% आपण समाज विश्वास ठेवू। मुख्यमंत्र्याला म्हणा टाकाना राव कापा कापा उठणार तुमचं तरी काय नीट राव तुम्हाला काय डिझेल विकत आणायचंय का काय करायचंय कणाकणा जायचंय ट्रक न्यायची टप्पू भर गावाला कोचा धर गावाला कोचा द्यायचे टाकून सगळे गप्पा गप्पा जाऊ द्यायचे मध्ये काय तरी नीट आहे तुम्हाला काय राव काय आणा ते डिझेलवर पैसे लागत असले देऊ का त्याला काय जाऊ एवढा लोड घ्यायचा तुम्हाला। साप नका पोसू साप आहेत बरे मुख्यमंत्री साहेबाला सांगा हे साप आहेत यांना किती दूध जर पाडलं ना हे वर टंगडी करून मुतत आहेत पोसू नका यांना। तुम्ही पोसलं आम्ही चरबी उतरणार आहेत 100% चरबी उतरणार। आपण त्याची चरबी उतरी म्हणलो ना त्याची उतरीत असतो लय खतरनाक अवलाद आहे बघी उतरणार म्हणजे उतरणार। आपण सगळेजण संतोष भाईच्या पाठीशी उभा राहू। संतोष भाईला शेवटी श्रद्धांजली होणार आहे। संभाजी राजेंचं भाषण झाल्याशिवाय एकानाही जागा अजिबात सोडायची नाही कारण मला आधीच सांगितलंय तुम्ही बोलले की सगळे उठून पळते म्हणले त्यामुळे मी बसून राहणार अजिबात एकानं सुद्धा उठायचं नाही। धन्यवाद। जय शिवराय। यानंतर